लेट स्माइलने प्रश्न विचारले तरी पण आपल्याला मार्सवर का जायचं आहे, एवढं CO2 आहे तरी. याचे 2 कारण देऊ शकतो मी, जे मला वाटतायत. एक जर आपण फिलॉसॉफिकली जर विचार केला, तर स्वतःला एक प्रश्न विचारा, की खरंच आपल्याला या विश्वाबद्दलची किती माहिती आहे? नेमकं ही पृथ्वी काय आहे? हा जीवन काय आहे? ह्या अशा प्रश्नांसोबत फिलॉसॉफी शोधत असते. आणि सायन्सचा आता पण प्रयत्न तोच आहे. फिलॉसॉफीमध्ये प्रत्येक वेगळ्या फिलॉसॉफीने सांगितलंय, की नेमकं काय आहे म्हणून. पृथ्वी काय आहे? विश्व काय आहे? जीवन काय आहे? सजीव काय आहे? या गोष्टी सांगितल्या आहेत. आणि अजूनही पण सायन्स हा भाग कसा आहे? सायन्स विषय कसा आहे? सायन्सला जोपर्यंत प्रूफ सापडणार नाही तोपर्यंत तोपर्यंत सायन्स मान्य करत नाही. याचा अर्थ हे पण नाही आहे, की सायन्स त्या गोष्टी नाकारतो म्हणून. पण सायन्स हा शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि जोपर्यंत आपण समुद्राच्या किंवा पृथ्वीच्या सेंटरपर्यंत जाऊ शकणार नाही आणि पृथ्वीच्या बाहेरपर्यंत जाऊ शकणार नाही, तोपर्यंत कळणारच नाहीये, की नेमकं हे काय आहे. सो हा फिलॉसॉफिकल भाग झाला. आणि दुसरं म्हणजेच काय, की प्रत्येक देशांची होड लागलेली आहे. माणूस असा प्राणी आहे, ज्यामध्ये जे डिझायर्स आहेत ते खूप जास्त आहेत. है ना? आणि जर मंगळावर जर असं काहीतरी असेल, कुठला पदार्थ जर सापडला, जो ह्युमनसाठी चांगला आहे किंवा एखाद्या देशासाठी चांगला आहे, लेट्स से की कुठला फॉसिल फ्युल आहे किंवा कुठला इंधनाचं नवीन तिथं स्वरूप आहे, तर उलट चांगलं आहे. त्यासोबतच CO2 चा पण आपण तिथं जाऊन काहीतरी चांगलं बनवून इथं पण घेऊन आणता येईल. सो म्हणता येईल हे ह्युमनचे डिझायर्स आहेत. सो मुख्यतः मला वाटतं की ह्या 2 कारण आहेत, की आपल्याला मंगळावर पण जायचंय, जरी तिथं कार्बन डायऑक्साईड असलं तरी.